काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज महाराष्ट्रामध्ये शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनानंतर प्रियंका गांधी घेणार संयुक्त प्रचार सभा। कोल्हापूरमध्ये प्रियंका गांधी यांच्या सभेचं आयोजन। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। महायुतीचे नेते मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी चंद्रबाबू नायडू वरळी मतदारसंघातील प्रचार रॅलीमध्ये होणार सहभागी। मनोज जरांगे आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात येवलामधील विविध गावांना जरांगे देणार भेट। इचलकरंजीत भर पावसात शरद पवार यांची सभा। भिजत सभा झाली की निवडणुकांचा निकाल चांगला लागतो, शरद पवार यांचं वक्तव्य। शरद पवार यांच्या सभेचं नियोजन करणारा व्यक्ती हा कुठे पाऊस पडणार हे पाहून सभेचं नियोजन करतो। शरद पवार यांच्या पावसाच्या सभेवर विनोद तावडे यांचा टोला। पावसात सभा घेत असल्यानं शिराळामधून सत्यजित देशमुख निवडून येणारच। पावसामध्ये सभा घेणं हे शुभ संकेत असल्याचं अनेक नेत्यांचं म्हणणं। नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांना टोला। शरद पवारांच्या आज रायगड आणि फलटणमध्ये सभा। आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघात शरद पवार यांची सभा। पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष। अजित पवार यांची बदनामी भाजपनेच केली। सुप्रिया सुळे यांची टीका तर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपानेच केले। कारखान्यात ईडीची नोटीस भाजपाने पाठवली। शरद पवार यांनी अजित पवारांची बदनामी केल्याचे फडणवीस यांच्या आरोपांना सुळे यांचे उत्तर। आदित्य ठाकरे यांचा कार्यकर्त्यांच्या बाईकवरून प्रवास। सभास्थळी पोहोचण्यास उशीर होत असल्यानं ठाकरेंनी बाईकवरून गाठलं सभास्थळ। सभेनंतर आदित्य ठाकरे यांचा वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोला प्रवास। मुंबईकरांसोबत आदित्य ठाकरे यांनी साधला संवाद। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।